गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आज आम्ही चाललो आहे थेऊरला. अनंत चतुर्दशी आहे, सो खूप दिवसापासून जायचं होतं बट गर्दी असल्यामुळे आम्ही गेलो नव्हतो. सो आज आम्ही चाललेलो आहे फायनली. ध्रुवने कार बघितलेली आहे. सी ही हाऊ मच ही इज एक्सायटेड टू गो आउटसाइड. किती एक्साइटमेंट काश. ओके, सो आम्ही पोहोचलेलो आहे आता थेऊर मंदिरामध्ये. काहीच गर्दी नव्हती, आमचं खूप छान दर्शन झालं. गाईज आणि आता घरी आलेलो आहे. आम्हाला महाप्रसाद होता सोसायटीमध्ये, सो रेडी झालेली आहे मी मस्त साडी वगैरे घालून. अँड नाऊ वी आर गोइंग टू हॅव सम फूड. यू गाईज कॅन सी. जेवण झाल्यानंतर हे बघा माझ्या बच्चूने किती छान साफसफाई केली. खाली पडलेले ग्लासेस डस्टबिनमध्ये टाकत होता. म्हणजे सोनपापडी खूप हुशार आहे. बच्चू खूप आवडते त्याला काम करायला. भाऊजी म्हणजे सोनपापडी किती काम करते. गाईज नाव आम्ही रेडी झालेलो आहे. सिग्नेचराची मिरवणूक आहे. गाईज वी आर गोइंग फॉर द मिरवणूक, गणपती मिरवणूक. आमच्या सोसायटीचं सिग्नेचर राजा. सो आम्ही खूप डान्स करणार. डिंग 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 डिंग. तू डान्स कसा करणार? असं करणार. कसं करणार? चला लेट्स गो. हे बघा सगळेजण आलेले खाली, पण डान्स करायला कोणी येत नव्हतं. शेवटी मी एकटी बिचारी गेले डान्स करायला. काय करणार. मी आणि ध्रुव आम्ही दोघांनीच डान्स केला खूप सारा. गाईज यू कॅन सी दॅट. सी मी कसं शीतलला फोर्स करते माझ्यासोबत डान्स करायला, तर ती येतच नव्हती. मला एकटीलाच जावं लागलं. मग मी सुषमाला शोधत होते माझ्यासोबत डान्स करायला, पण ती पण कुठे सापडत नव्हती. फायनली मला सुहानीचे पप्पा दिसले आणि त्यांनी मला सांगितलं की सुषमा कुठे आहे. मग मी गेले तिच्यासोबत डान्स करायला.
आमच्या सिग्नेचर राजाचं विसर्जन झालेलं, सो आम्ही ठरवलेलं चला लेट्स गो फॉर द मिरवणूक इन खराडी और समवेअर एल्स. सो आम्ही खराडीत गेलो, बट तिथे काही डीजेच नव्हते डान्स करायला. मग आम्ही आमचा प्लॅन चेंज केला आणि आम्ही केशवनगरला गेलो मस्त डान्स करायला. खूप मोठे मोठे डीजे होते, मस्त मस्त डान्स राजा केला. आता विसर्जनाला गेलेला आहे. सो मीन टाइम आम्ही चाललेलो खराडीमध्ये मस्त डान्स करायला, डीजे बघायला. And So our you family. guys can see my full We vlog. went to the Keshwanagar. आम्ही टू व्हीलरवर चाललेलो आहे. आम्ही कोण कोण चाललोय, सुहानी ते पण आहे आमच्या मागे. आणि आम्ही कशाचे? आता नाचेल ना, आता आपण एवढे एफर्ट्स घेतले. वाव. आम्ही शोधतो एखादा डीजे जिथे आम्ही डान्स करू शकेल, म्हणजे आम्हाला काही कुठे भेटत नाही. गाईज फायनली उतरलेलो आहे. डीजेला भेटला आम्हाला इथे केशवनगरमध्ये. मस्त गेलो आम्ही गाडी पार्क करून तिकडे, मस्त छान डान्स करायला. आता साऊंड्स वगैरे खूप खूप मोठे मोठे लागले होते. यू गाईज कॅन सी द डीजे. आम्ही डान्स तर केला चालू, मस्त सॉंग्स लागले होते छान छान. सुषमा आम्ही थोडा थोडाच केला सुषमाने त्यांनी. अँड देन येस, इट वॉज ऑल अबाउट यस्टरडे नाईट. आय लाईक वरातीचा डान्स, खूप आवडतं. नुसत्याच उड्या मारायच्या, त्याचा नो स्टेप्स नथिंग, जस्ट टू वरातीचा डान्स. हो ना बच्चू? सोनीचे पप्पा आणि मी, आम्ही दोघेच जण नाचत होतो. पण सोनीचे पप्पा तर माझ्यापेक्षा जास्त नाचत होते. त्यांना वा, यू गाईज कॅन सी हाऊ इज डान्सिंग. अरे मी आता बघते तर मलाच हसायला येते. सुहानी बिचारी रुसलेली, तिला जायचं होतं. ती बोलत होती चला चला घरी जाऊया, लेट्स गो टू द होम. अँड देन आम्ही थोडा डान्स झाला. केशवनगरमध्ये गेलेलो फायनली आणि मस्त असा डान्स केलेला, मनसोक्त डान्स केला. पण एकटीच होते, कंपनी द्यायला कोण नव्हतं. सोनीचे पप्पा होते थोडे थोडेसे, बट मिस्टर गिड्डे काही डान्स करत नव्हते माझ्यासोबत. मग थोडासाच केला, थोडा वेळ थांबलो लगेच. हे बघा सोनीचे पप्पा मस्त एन्जॉय करत होते, त्यांना खूप आवडतं. आणि ध्रुवचे पप्पा त्यांचा डान्स बघत होते उभे राहून. ध्रुवच्या पप्पांनी तर काही डान्स नाही केला. मस्त फटाके फोडत होते आम्ही, छान बघत होतो. सोनीच्या मम्मीसोबत पण थोडासा डान्स केला, मस्त छान. हम काले हे तो क्या हुआ दिलवाले हे पे. डान्स झाल्यानंतर आम्ही घरी निघालो. जाता जाता मस्त गर्दी लागलेली होती आणि छान छान गणपती बघत चाललेलो आम्ही. यू गाईज कॅन सी द डेकोरेशन, हाऊ वेल इट इज डेकोरेटेड. ऑल घरी आल्यानंतर ऑलमोस्ट 11-12 वाजता मी हा डान्स केला. खूप थकलेली होती, बट स्टील ट्रेन चालू होता, सो करायचं होता. आणि गणपती विसर्जनही झालेलं, सो नंतर करायला नसता भेटला. सो आय डिड दिस.
I hope you guys enjoyed my vlog. See you in the next vlog, and thanks guys for watching it. Thanks everyone. Take care. Bye.